नमस्कार मैत्रिणींनो, मी माधुरीज कुकिंग अँड लाईफस्टाईलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आज आपण कुठलीही रेसिपी न बघता दिवाळी फराळ स्पेशल टिप्स बघणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। दिवाळी फराळ टिप्स। चकली भाजणीचे प्रमाण 3 वाट्या तांदूळ, 1.5 वाटी हरभऱ्याची डाळ, अर्धी वाटी मुगाची डाळ, 1 वाटी उडीद डाळ, 1 वाटी पोहे, अर्धी वाटी साबुदाणा, अर्धी वाटी धणे, 2 टेबलस्पून चीनी। चकलीची भाजणी बनवताना जाड तांदूळ किंवा बुटका तांदूळ वापरावा। तांदूळ व डाळी स्वच्छ धुवून घ्या। सुकल्यानंतर भाजणी मंद आचेवर भाजून घ्या आणि मगच दळून आणा। भाजणीसाठी लागणारे तांदूळ पहिल्यांदा मंद आचेवर खरपूस भाजून घ्यावे। तांदूळ काळे पडणार नाही याची काळजी घ्यावी। भाजताना सारखा हलवत राहायचं आहे, म्हणजे कोणताही घटक पदार्थ चिटकत नाही आणि करपत देखील नाही। भाजणीसाठी लागणाऱ्या इतर डाळी ह्या वेगळ्या वेगळ्या आणि खमंग अशा भाजून घ्याव्यात। एकत्र करून भाजल्या तर काही डाळी भाजल्या जातील, काही डाळी करपून जातील, त्यामुळे भाजणीचा रंग आणि चव बदलू शकते। चकली तळताना तेल चांगलं तापलं आहे की नाही चेक करावं। एक तुकडा तळून बघावा। चकली गरम तेलामध्ये सोडताना गॅसची फ्लेम मोठी ठेवावी आणि मग मध्यम करावी। ह्यामुळे चकली अजिबात तेलकट होत नाही। चकलीचे पीठ फार मऊ झालं असेल तर चकली बनवताना छान काटेदार दिसत नाही। मग आपण ओळखून घ्यावं की पाणी जास्त झालेलं आहे। अशा वेळेस किचन प्रेस मधून गोळा बाहेर काढून त्यामध्ये 1 ते 2 चमचे भाजणीचं पीठ घालून परत छान मळून घ्यायचं आणि मग चकल्या बनवायच्या। चकली किचन प्रेस मधून करताना मध्येच तुटत असेल तर किचन प्रेस मधून गोळा परत काढून पाण्याचा हात लावून चांगला मळून परत किचन प्रेस मध्ये घालून चकल्या बनवाव्यात। चकली मऊ पडण्याची कारणे बघूया। चकली मळताना पाणी जास्त घातले जाणे, यानंतर चकली तळताना खूप घाई करणे, चकली मोठ्या फ्लेमवर तळणे जेणेकरून ती वरून तळल्या जाते आणि आतून कच्चीच राहते। चकली बुडबुडी येईपर्यंत तळली गेली नाही तरी देखील चकली मऊ पडते। चकली खुसखुशीत होत नाही असे जर लक्षात आले तर गोळ्यावर कढईमधील 2 चमचे गरम तेल घालून परत गोळा छान मळून घ्यावा आणि मग चकल्या बनवाव्यात। खूप कुरकुरीत होतात। तेल चांगले तापल्यावर त्यामध्ये चकल्या टाकाव्यात, नाहीतर विरघळून तेलामध्ये खूप बुडबुडे येतात, खूप फेस येतो। अशा वेळेस दुसऱ्या कढईवर कापड ठेवून त्यामधून तेल गाळून घ्यावे किंवा स्टीलच्या गाळणीचा वापर करावा। चिवड्यासाठी आपण जे पोहे वापरतो ते पोहे मऊ पडू नये असे वाटत असेल तर जेव्हा ऊन पडतं तेव्हा त्याला कडक उन्हामध्ये वाळवून घ्यावं। जर घरामध्ये ऊन येत नसेल तर मायक्रोवेव्ह मध्ये किंवा कढईमध्ये पोहे चांगले गरम करून घ्यावे, त्यामुळे चिवडा शेवटपर्यंत कुरकुरीत राहतो, अजिबात चिवट होत नाही। तसेच चिवड्यामध्ये घालायची कोथिंबीर, मिरच्या, कढीपत्ता हे देखील सगळं पुसून कोरडं करून घ्यावं आणि मगच फोडणीमध्ये घालावं। बेसन वापरून शेव बनवताना बेसन हे बारीक दळलेलं आणि ताजंच असावं। शेव बनवताना बेसन व मसाले एकत्र करून 2 ते 3 वेळा पिठाच्या चाळणीने चाळून घेतलं तर शेव छान हलकी होते। शेव बनवताना लाल मिरची पावडर फार गडद रंगाची घेऊ नये, नाहीतर शेव काळपट दिसते। शेव कुरकुरीत होण्यासाठी पीठ मळताना बेसन पिठामध्ये थोडं तांदळाचं पीठ मिक्स करावं आणि तेलाचं कडकडीत मोहन घालावं, यामुळे शेव छान कुरकुरीत होते। शेव करताना त्यामध्ये ओवा किंवा मिरं घालायचं असेल तर आधी बारीक कुटून घ्या, मग चाळून घेऊन वापरा, किंवा जाड कुटलेलं असेल तर पाण्यामध्ये थोडा वेळ भिजवून ते पाणी गाळून घेऊन मग वापरा, म्हणजे शेव करताना अजिबात अडकणार नाही। ओवा अख्खा घातला तर शेव घालताना साच्यामध्ये ओवा अडकून शेव घालताना तुटते, त्यामुळे नेहमी ओव्याची पावडर म्हणजेच ओव्याची पूड घालावी। शेवेचे पीठ फार पातळ किंवा घट्ट नसावे, पीठ थोडे हाताला मऊ लागेल इतकेच मळावे। शेवेचे पीठ फार सैल असेल तर शेव करताना गुठळ्या पडू शकतात आणि पीठ जर घट्ट झालं असेल तर शेव करताना हात दुखून येतात।
म्हणून पीठ नीट भिजवावे। शेवेचे पीठ फार वेळ भिजवून ठेवू नये। भिजवलेल्या पिठाची शेव लगेच करावी। प्रत्येक वेळेस साच्यामध्ये भरताना पीठ छान मळून घ्यावे। शेव तेलामध्ये टाकताना तेल व्यवस्थित गरम करून घ्यावे किंवा तेल गरम झाले की नाही हे चेक करून मगच शेव बनवायला घ्यावी। शेव जास्त तेलकट होऊ नये म्हणून तेल फार गरम नको, मध्यम गरम असावे। शेव करताना गॅसची फ्लेम मोठी व शेव घालून झाली की गॅसची फ्लेम मध्यम करावी। शेव पाडताना बाहेरून आत पाडावी, कारण कढईच्या मध्ये जास्त हीट असते, त्यामुळे तिथेच शेवटी शेव पाडावी। शेव फार लालसर करू नये, नंतर थोडासा रंग आपोआप चढतो। शेव पटकन तळून होते। चकली सारखी शेव तळायला वेळ लागत नाही। शेव तळून झाली की टिश्यू पेपरवर काढून ठेवावी, म्हणजे एक्स्ट्राचं तेल ऍब्सॉर्ब केलं जातं। साच्यामध्ये पीठ भरताना जाळी प्रत्येक वेळेस धुवून पुसून घ्यावी, म्हणजे शेव नीट गाळल्या जाते। शेव थंड झाल्यावर हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवावी, म्हणजे ती जास्त काळ कुरकुरीत राहते आणि अजिबात मऊ पडत नाही। शेव बनवताना शक्यतोवर रेडीमेड बेसनचा वापर करू नये। हरभऱ्याची डाळ गिरणीवरून बारीक दळून आणावी। तर मैत्रिणींनो, ह्या फराळ स्पेशल टिप्स तुम्हाला कशा वाटल्या कमेंट करून नक्की सांगा। भेटूया अशाच एका माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना खूप 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 धन्यवाद।